नमस्कार मित्रांनो, नशीबवान या मालिकेच्या 2 ऑक्टोबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेव्हा नागेश्वर गोडाऊनमध्ये त्या माणसाला मारत असतो त्यावेळी गिरिजा चुकून हे सगळं गुपचूप पाहते आणि हे सगळं पाहून तर ती खूपच जास्त घाबरून जाते. तेवढ्यातच तिला तिथे रुद्रप्रताप दिसतो, तर ती रुद्रप्रतापला सांगते की तिथे कोणीतरी कोणाला तरी गळा दाबून मारतंय. तर लगेच रुद्रप्रताप तिला म्हणतो, चल आत बघूया कोण आहे. ते दोघे ज्यावेळी आतमध्ये येतात त्यावेळी मात्र तिथे कोणीच नसतं. त्यावेळी तो इकडे तिकडे पाहतो त्यावेळी इथे नागेश्वरचं ते हातातलं ब्रेसलेट सापडतं आणि ते पाहून लगेच त्याच्या लक्षात येतं की हे तर आबासाहेबांचं आहे. घरी आल्यानंतर तो नागेश्वरला विचारतो, आबासाहेब तुम्ही आपल्या गोडाऊनवर गेला होतात का? तर नागेश्वर म्हणतो, कशाला जाऊ आम्ही, का विचारताय तुम्ही असं? तर लगेच रुद्रप्रताप ते ब्रेसलेट दाखवतच म्हणतो, मी जिथे गोडाऊनला गेलो होतो मला शोधत तेव्हा तिथे मला हे दिसलं. आता हे पाहून तर नागेश्वर थोडासा घाबरतो. तुम्हाला काय वाटतं आता रुद्रप्रतापला अशी शंका येईल का की त्या माणसाचा खून करण्यामागे नागेश्वरचा हात आहे? तुम्हाला काय वाटतं? हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.